बाबांचा आज वाढदिवस आहे 15 जानेवारी 2025 आणि वयाच्या 79 पूर्ण झाले आणि 80व्या वर्षात पदार्पण केलं आणि काही दिवसांपूर्वी आईचा वाढदिवस झाला होता 4 जानेवारीला. तर आपण सिंगापूरमध्ये आहोत. काय प्रतिक्रिया आहे तुमची? म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सिंगापूरमध्ये असा एक चांगला योग जुळून आला. आता 80 सुरू होताना वयाची चालतं फिरतं आहे आणि अजून क्षमता आहेत फिरण्यापुरत्या, म्हणून मुलाला असं वाटलं की बाबा आता चालते फिरते आहे बाबा, तर त्यांना दर्शन कुठे घडून आणावं. सिंगापूरचे शहर त्यांनी नियोजित केली आणि या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं गेलं. तर त्याच्यामध्ये सहभागी होता येतं, काही लिहिता येतं कविता वगैरे, काही वाचता येतात वगैरे. तर आनंद वाटला. इथले लोक जे महाराष्ट्रातले आलेत सोबत, तर ह्या लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी शेअर करता आलं. फारच चांगलं वाटलं आणि सगळं नवी बघा या ही दुनिया, ही कविता आहे मराठीतली, ही नवीन दुनिया पाहायला. म्हणजे आपण विश्वचे माझे घर म्हणतो, तर त्यातला काही भाग आपण काही पाहता येतो का आपल्याला? तर अशा तऱ्हेनं इथपर्यंत एक नवीन देश पाहायला मिळाला. आणि आईचं काय म्हणणं आहे? तिला कसं वाटलं? चांगलं सिंगापूर पाहायला भेटलं म्हणजे एक मोठा सुखद धक्काच आहे आमच्यासाठी आणि आनंद, म्हणजे वाढदिवसाचा दिवस अगदी आनंदात गेला. त्यांना वाढदिवस लक्षात राहत नाही इतरांचा, पण त्यांचा राहतो. ते कशाला आता आणि आपले प्रवीण धोपटे पण आहेत मित्र सोबत, त्याच्यामुळे आपला म्हणजे हे काय प्रवास सुखद झाला. अच्छा. हा, आणि छान वाटलं, सुखद झाला. देश कसा वाटला? एकदम चांगला. म्हणजे वाहतूक कोंडी नाही, रस्ते मोठे आहेत, प्रदूषण नाही, लोकसंख्या कमी आहे. मुंबई कशी वाटते या तुलनेमध्ये? नाही, मुंबई खूप धावपळीची दगदगीची आहे, म्हणजे असं प्रशस्त नाही वाटत मुंबईला. पण आता जीवन जगतात लोक, जगण्यासाठी तर हे करावं लागतं. आपल्यासोबत मी म्हणजे यांची प्रतिक्रिया सिंगापूर मध्ये खूप हे आहे. आता तुमची पण प्रतिक्रिया घेतो. सिंगापूर खूप हे पत्रकार आहेत. तुम्हाला कसं वाटलं सिंगापूर? हातात पकडलं तरी चालेल. फारच छान आणि फारच छान. आणि मित्रवर्य मनोज भोयर यांना शब्द साहित्य संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून पाचारण करण्यात आलं आणि हा आनंद साजरा करण्यासाठी मी त्याच्यासोबत सिंगापूरला आलो. हा माझा पहिलाच विदेश दौरा आहे आणि तो अतिशय सुखात आणि आनंदात व्यतीत होऊन राहिला आहे. इथे जगभरातील लोक पर्यटनासाठी येतात आणि एक जसं काकांनी म्हटलं, विश्वचे माझे घर, तर हे संपूर्ण जग जे आहे ते आपलं घर आहे. त्या भावनेतून आपण वेगवेगळ्या देशामध्ये जाता, तिथे शब्द साहित्य संमेलन आयोजित करता, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मराठीचा झेंडा जो आहे तो आपण अटकेपार रोवला आहे खऱ्या अर्थी, हे या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं. काही प्रश्न विचारायचे दोघांना? मला असं म्हणायचं की इतका केअरिंग घेणारा मुलगा तुम्हाला मिळाला आणि सिंगापूरला थेट घेऊन आला, त्याबद्दल मुला संदर्भात तुम्ही काय सांगाल? खूपच आनंद वाटला. स्टेजवरती इथं उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचं विदेशामध्ये होत आहे, त्या ठिकाणी हा त्याला मान मिळतो आहे. हा आम्हाला अभिमानाचा भाग झाला आहे आणि तो काळजी आमची खूप घेतो मुलगा. आणि या निमित्ताने मी एक लिहिलेली कविता 2 मिनिटाची वाचून घेतो. जन्मदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं 13 तारखेला लिहिलेली मुंबईला कविता आहे. स्पर्श झाला 80 वयाला, मिसकॉल आला सावरायाला, भोगताळे हे काहीसे झाले, सराव आता सुरू झाले, ऑडिट करता गतवर्षांचा, बाल प्रौढपण संसाराचा, सेवाकारी उभारणीचा, जुळलेल्या अनुबंधांचा, गांधी विनोबांच्या मार्गावर चालत असता जुळले स्वर, ऊर्जेला रुळवित इथवर, कुठे कधी अनुभूत गहिवर, छंद लागले हाती काही, काव्यचित्र अध्यात्माचाही, आरोग्याचे भान उभरले, सेवेसाठी तंत्र गवसले, यमनियमांचा अवाका मोठा, असंग्रहाचा आवर छोटा, पेन्शनमुळे जगण्याचा मोह, सत्य आहे ते निर्मोह, सत्य आहे. आता गुजर साहेब पण कवी आहेत आपल्यासोबत, तर ते पण काही बोलतील.
तुमच्या जवळ जो कॅमेरा दिला होता माईक हा तो यांच्याकडे हा घ्या. एखादं गाणं छान गाणं म्हटल्याविषयी कविता ती कशी जन्माला आली सांगतो मी ती सादरी करणार आहे. सध्या आता मनात तीच आहे. बोला बोला बोला. तर एक माझे मित्राचे वडील अकस्मात त्यांचे मृत्यू झाला आणि आम्ही सोपस्कार करण्याकरता स्मशानात गेलो आणि तिथे स्मशान शांतता ज्याला म्हणतात ते खरंच स्मशानात असते. आणि ते 2-3 असे मोठे वृक्ष होते आणि त्या वृक्षावर पक्षी संध्याकाळची वेळ आणि जाणं येणं जाणं उठणं बसणं उडणं आणि त्या पक्ष्यांना म्हणजे असं वाटायचं काही इथे काही भीतीच नाही कारण स्मशानात कोणी या दगड मारायला. तर ते बिलकुल बिनधास्त पूर्ण झुपकाचा झुपका यायचा आणि उडायचा. तर असं ते दृश्य होतं. तर मी तिथेच ती कविता केली. असं झाडावरच्या घरी परतती किती अंगिनत पक्षी अमाप वाढे गर्दी तयांची सांज जशी जशी होई तांबडी सांज सुलगली रंग माळुनी मंद आस जणू ही मनाची हुरहुरत्या क्षितिजास बिलगण्या आतुरली ही प्रिया निशेची. ओ ओ आ ओ कातरवेळी तूच आठवी ये झडकरी ये भेट घडावी. कातरवेळी तूच आठवी ये झडकरी ये भेट घडावी. नयनी बुडे एकांत बोलका नयनी बुडे एकांत बोलका कंपित अधरावर अबोली कंपित अधरावर अबोली कंपित अधरावर अबोली. तुमची काय रिॲक्शन खूपच छान. सिंगापूर भ्रमणावरती? तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. विचारा काय विचारा. सर या ठिकाणी आपण सिंगापूरला जे आलेले आहात हो. तर इथलं जे पर्यटन इथलं जे भ्रमण हो. इथं भेटलेली लोक हो. एकंदरीत ह्या सर्व याबद्दल आपलं काय एक मनोगत आहे एक थोडक्यात आपण विशद करावं ही विनंती आहे. शब्द म्हणजे आपला एक परिवार झालेला आहे. आता एक घर झालेलं आहे. हिवाळा प्रेम सर्व लोक इतके जुळलेले आहे आपल्याशी आणि त्यांचे स्वभावात माहीत झालेले आहे त्यांच्या बिहेवियर माहीत झालेला आहे. ते असे आपलेसे वाटतात. कुटुंब एक पहिले आहे आणि दुसरं प्रिफरन्स मी शब्द परिवारला देतो. त्याच्यामुळे इतकं जवळचे रिलेशन प्राप्त झाले. आता भोयर साहेब त्यांचे आई वडील असे आई वडील त्यांना सुदैवाने मिळतात आपल्या मुलांना इन्स्पायर करणारे आणि एकदम असे हे सर्व आता नवीन नवीन लोक पाहायला मिळतात. या भाग्य आहे आमचं. आता तुम्ही सरांना प्रश्न विचारा. गजबे सर आलेले 8व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. गजबे साहेब आपली भेट याच वेळेस झाली कारण आपल्या मध्ये 2 मिसिंग झाले आपले संमेलन आणि तुमच्याबद्दल फार ऐकलंय आम्ही. तुमचं फार संकलन आहे. तुम्हाला सुद्धा या शब्दाबद्दल काय वाटतं का तुम्ही माजी अध्यक्ष राहिलेला आहेत तर तुम्हाला काय नवीन काय वाटते भावना तुमच्या सांगा. शब्द साहित्य संमेलन हे माझं दुसरं आहे. मागच्या वर्षी मी मॉरिशसला आलो होतो आणि मॉरिशसच्या संमेलनाचा मला अध्यक्षपदही मला मिळालं होतं. तर त्यापासून आतापर्यंत माझ्या मनात या शब्द साहित्य संमेलनाबद्दल फार आस्था निर्माण झाली आहे. प्रेम निर्माण झालेलं आहे. शब्द साहित्य संमेलनामध्ये मला एक गोष्ट जाणवली ती ही की हे शुद्ध साहित्यिक आणि काय साहित्य कसं असतं सत्यम शिवम सुंदरम सत्यम तर या त्रयीचा संगम या संमेलनामध्ये झालेला दिसतो. म्हणजे कुठेही बघा आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संमेलनाची नावं बघतो. त्याच्यामध्ये काय मराठा साहित्य संमेलन कुणबी साहित्य संमेलन मुस्लिम साहित्य संमेलन दलित साहित्य संमेलन. या संमेलनाचं असं गोष्ट आहे की कुठल्याही जातीचा शिक्का
कुठल्याही धर्माचा सिक्का, कुठल्याही संप्रदायाचा सिक्का या संमेलनाला मिळालेला नाही आणि म्हणूनच मला याबद्दल आस्था आहे, प्रेम आहे. यांना काही बोलायचं आहे, शालिनी भोयर यांना बोला. मुलाची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच आमची इच्छा वाढदिवसाच्या दिवशी. आणि त्याला एक मित्र म्हणजे इतका चांगला मिळाला आहे, प्रवीण धोपटे. संपादकच आहे, एकमेकाचे विचार त्यांना पडतात आणि सोबत राहतो. अगदी वर्धेला जरी आला, मनोज आला तरी त्याची वाट पाहत असते. तर असं आहे एकंदरीत हे सिंगापूर. आणि आपण आलो तो सँटोसा बेटावरती आलो आणि बेट सुद्धा इतकं सुंदर राहू शकतं यावर कोणी विश्वास करणार नाही. खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. आणि इथेच थांबतो. मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा सर्व लोकांचे खूप खूप धन्यवाद.